सांगलीत अब तक 56 आपण एक पिक्चर बघितला होता, पण अब तक 60 झाले ह्या 7-8 महिन्यामध्ये मर्डर। ही भयानक परिस्थिती सांगलीमध्ये झालेली आहे। याला जबाबदार कोण? हे पालकमंत्री। ह्या सांगलीला वालीच कोण राहिलेला नाहीये। कारण पालकमंत्री फक्त चॉकलेट देतात। कुठल्याही प्रशासनावर, पोलीस यंत्रणेवर या शासकीय यंत्रणेवर कुठलाही कंट्रोल नाहीये। पालकमंत्री फक्त पक्षफोडी, घरफोडी एवढ्याच करतात। इकडे एवढ्या चोऱ्या मोऱ्या घरफोड्या होतात, तिकडे अजिबात लक्ष नाही। ह्यांचं ह्या पार्टीतला माणूस घे, त्या पार्टीतला माणूस घे। आणि हे जेवढे अवैध धंदे, जेवढे 2 नंबर धंदे आहेत, ते भाजपच्या आणि या पालकमंत्र्याच्या आशीर्वादाने आहेत। त्यामुळेच आज इथं दररोज मर्डर होतोय, दररोज बलात्कार होतोय, चोऱ्या होत आहेत, घरफोड्या होत आहेत। किती नुकसान सांगलीचं। सांगलीला आज सांगलीमध्ये मुली द्यायला लोक घाबरायला लागलेत। सांगली ही शिक्षणाची पंढरी आहे, थोडक्यात दुसरी पुण्यानंतर। आज सांगलीला मुलं पाठवायला लोक घाबरायला लागलेत, कारण इथं आमची मुलं गेल्यानंतर नशेखोर होत आहेत किंवा मुलींची छेडछाड होते, त्रास होतोय त्यांना। एवढं भयावह परिस्थिती आज या सांगलीची झालेली आहे। याला जबाबदार कोण? याचा पाठीराखा कोण? पालकमंत्री करतायत काय? पोलीस यंत्रणा करते काय? जिल्हाधिकारी करतायत काय? दररोज खून, दररोज मर्डर। सांगलीच्या जनतेनं करायचं काय? आणि या विरोधात आम्ही 4 महिन्यापूर्वी पण पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळेला इशारा दिला होता। काही सण असू दे आल्यामुळे आम्ही थांबलो, तर आज ही परिस्थिती आहे। यापुढेही मी आता 8 दिवसाची मुदत देतोय। या 8 दिवसामध्ये जर हे अवैध धंदे बंद नाही झाले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्हाला जर ह्या पोलिसांचं किंवा पोलीस प्रशासनाची मदतच नसेल, काय फायदाच होत नसेल, तर आम्ही ह्या पोलीस प्रशासनाला, SP कार्यालयाला टाळं ठोकू या ठिकाणी सांगतो। आणि मीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व पक्षीय जे काही आहेत याच्या विरोधात, या अवैध धंद्याच्या, या सर्व प्रशासनाच्या अशा लोकांना घेऊन एक चळवळ उभी करतोय। आणि ह्या चळवळीमध्ये जर काय एक भला मोठा मोर्चा आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावरती काढणार आहे। यातून जर काही अनुचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार आहे।